नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. चांगला गुरु हा यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. मित्रांनो, आज आहे 18 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 18 ऑक्टोबर 2002 मध्ये कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 20,000 धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला. 18 ऑक्टोबर 1977 रोजी 2060 चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला. 1967 साली सोव्हिएत रशियाचे व्हेनेरा 4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले. तो दिवस होता 18 ऑक्टोबर. 1922 साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना 18 ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. 1919 रोजी राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला होता 18 ऑक्टोबर या दिवशी. गडकरी हे मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या आणि बाळकराम ह्या टोपण नावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही 4 नाटके त्यांनी लिहिली होती. 1960 साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अजरामर आहेत ते त्यांच्या या डिप्रेस्ड क्लास मिशनमुळे. अखिल भारतीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. ती राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला जोडून अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्यापासून आपले सारे आयुष्य एका कल्पनेसाठी वाहून घेणारी महाराष्ट्रातील एक प्रदीर्घ परंपरा म्हणजे डिप्रेस्ड क्लास मिशन आणि तिचे महत्त्वाचे पाईक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 1879 साली थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 18 ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना. थिओस आणि सोफिया या 2 ग्रीक शब्दांपासून थिओसॉफी हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ ईश्वर विषयक ज्ञान असा आहे. धर्माची 2 प्रमुख रूपे आहेत, एक बाह्य व दुसरे आंतरिक. धर्माचे बाह्य रूप म्हणजे कर्मकांड आणि आंतरिक रूप म्हणजे ईश्वराचे ज्ञान असे थिओसॉफिकल सोसायटी यामध्ये सांगितले जाते. या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये ईश्वर विषयक ज्ञान हे कोणत्याही धर्माच्या द्वारा किंवा धार्मिक संघटनेबाहेरही केवळ वैयक्तिक प्रयत्नांच्या सहाय्याने प्राप्त होऊ शकते असे मानले जाते. व्यक्ती ही ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वतःचे ज्ञान आत्मज्ञान म्हणजेच ईश्वराचे ज्ञान असे थिओसॉफिकल सोसायटीचे तत्वज्ञान सांगते. जे या सोसायटीचा भाग असतात त्यांना थिओसॉफिस्ट अशी संज्ञा लावली जाते. 1867 मध्ये 18 ऑक्टोबर या दिवशी सोव्हिएत रशियाला $72 लाख देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करून ताब्यात घेतला. 18 ऑक्टोबर 1956 रोजी मार्टिना नवरातिलोवा या झेकोस्लोवाकियाच्या लॉन टेनिस खेळाडूचा जन्म झाला. चित्रपट अभिनेता ओम पुरी यांचा जन्म 1950 मध्ये आजच्याच दिवशी झाला. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनेडी यांचे मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म 1939 मध्ये 18 ऑक्टोबर या दिवशी झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSDचे संचालक इब्राहिम अलकाझी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी झाला. इब्राहिम अलकाझी हे एक भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य शिक्षक होते. ते 1962 ते 1977 पर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. इब्राहिम अलकाझी यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक्स आर्ट या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली होती. तिथल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना खास प्रमाणपत्र मिळाले होते. शिवाय 1950 मध्ये त्यांना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे एक पारितोषिकही मिळाले होते. ग्रेट ब्रिटनमधील सरकारी नाट्यमंडळांशी ते काही काळ संबंधित होते.
भारताचार्य चिंतामणराव वैद्य या न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1861 रोजी झाला. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या महाभारताचा उपसंहार या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना भारताचार्य ही पदवी दिली होती. मोंगकूट उर्फ राम या थायलंडच्या राजाचा जन्म 1804 18 ऑक्टोबर या दिवशी झाला. मित्रांनो, हे होते 18 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. मित्रांनो, आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.